नमस्कार मित्रांनो, चेतन वारगडे ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज आपण आलो आहोत नमो सेंट्रल पार्क येथे. हे ठाण्याचे खूप सुंदर आणि प्रसिद्ध पार्क आहे. चला तर मग पाहूया. मित्रांनो, पार्कमध्ये प्रवेश करताच खूप सुंदर वातावरण दिसत आहे. स्वच्छ रस्ते, हिरवीगार झाडे आणि संध्याकाळी फिरण्यासाठी हे एकदम परफेक्ट ठिकाण आहे. इथे तुम्ही पाहू शकता, इथे ट्री हाऊस आहे. इथे लहान पोरांसाठी खेळण्यासाठी बघा कसा ट्री हाऊस केलाय. हे बघा. इथे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी प्ले झोन आहे. बघा, आजी आजोबांसाठी फिरवण्यासाठी गाडी पण आहे. इथं बग्गी ठेवले. बिगेस्ट बुद्धिबळ. आता तुम्हाला मी लहान पोराचा प्ले झोन दाखवणार आहे. बघा, इकडं आहे. हे बघा, लहान पोरांचा किती भारी बनवलं आहे. लहान पोरांसाठी किती भारी प्ले झोन तयार केला तुम्ही पाहू शकता. इथे लहान पोरांसाठी खूप ऍक्टिव्हिटीज आहेत. काय आहे लहान पोरांसाठी अजून खेळण्यासाठी. हे बघा, इथं पण लहान पोरांसाठी खेळण्यासाठी तुम्हाला दाखवतो. हे बघा कसा किती भारी बनवलं. किती भारी बनवलाय पाहू शकता तुम्ही. इथे खूप सारी पब्लिक पण. इथे लहान पोरांसाठी खेळण्यासाठी घसरगुंडी आहे. लहान पोरांसाठी इथे पहा मित्रांनो, इथे लहान पोरांसाठी खेळण्यासाठी झोका आहे. आता इथं पाहूया काय आहे. हे बघा इथं मित्रांनो, आता आपण जीप लाईनच्या एरियामध्ये आलो आहोत. ही आहे लहान पोरांसाठी जीप लाईन. पाहू शकता तुम्ही. सगळे खूप उत्साही दिसत आहे. कोणाला थोडी भीती वाटते तर कोण खूप आनंदी आहे. संपूर्ण कुटुंबासाठी एक छान ठिकाण आहे. तर इकडं पुढं बघू काय आहे. या गेम मध्ये मुलांना दोरीवर संतुलन ठेवत चालायचं असतं. या गेममुळे मुलांचा आत्मविश्वास आणि बॅलन्स वाढायला मदत करतो. हा खेळ दिसायला सोपा वाटतो पण प्रत्यक्षात खूप कठीण आहे. हे बघा, चला अजून पुढे बघूया काय काय आहे. इथं आपण बारीक पोरांचं बघितलं खेळायचं. हे बघा, इथं पण बघा बारीक पोरांसाठी किती आपल्या ॲडव्हेंचर त्यांनी केले. जवळून दाखवतो. नमो पार्कमध्ये काय काय बघू शकता तुम्ही. हे बघा जवळून. आताच लहान पोराचा झोन बघितला. खूप गर्दी होती आणि लहान पोरांसाठी खूप ॲक्टिव्हिटीज आहेत. आता चाललोय आपण तलाव पाहायला. पिण्यासाठी आहे. बघा, इथं छान छान फुलं झाडं पण लावलेले आहेत आणि इथं निवांत बसण्यासाठी आहे. अजून तुम्हाला दाखवतो पुढं काय काय आहे. हे बघा, किती भारी बनवलं. आता तुम्हाला धबधबा दाखवतो. धबधबा बघा आता किती भारी बनवलाय. हा पहा, सुंदर धबधबा आहे. वाहणाऱ्या पाण्याचा आवाज आणि आजूबाजूचं वातावरण खूपच सुंदर आहे. चला आता पुढे जाऊया. पुढे बघूया काय काय आणखी आहे. इथे फिरताना खूप छान वाटतंय. इथून तलावाचा सुंदर नजारा दिसतो. चला पुढे दाखवतो.
तुम्ही पाहू शकता इथे जागेत मॅप लावलेले आहेत, कसं जायचं, कुठं काय काय आहेत तर बघा. बघा बघी आजोबाला घेऊन अख्खा नमो पार्कचं हे राऊंड मारतात. चला आता तुम्हाला इकडून व्ह्यू दाखवतो नमो पार्कचा. बघा किती भारी व्ह्यू होते. चला आता आणखी पाहू काहीतरी. आता तुम्हाला ब्रिजच्या वरून दाखवतो कसं आहे. आता बघा हा ब्रिजच्या पायऱ्या आहेत. तुम्हाला आता मी ब्रिजच्या वरून व्ह्यू दाखवतो कसं आहे. आता आपण सुंदर ब्रिजवर आलो आहे. इथून दिसणारा नजारा खूपच आकर्षक आहे. तुम्हाला तो पूर्ण ब्रिजचा व्ह्यू दाखवतो कसा दिसतोय बघा. बघा ब्रिज, हा पूर्ण ब्रिज आहे आणि हा खालती नमो पार्क आहे. फक्त तुम्ही किती भारी दिसतंय वरून. या साईडचा पण व्ह्यू बघा. इकडं आताशी फोटो काढण्यासाठी आणि व्हिडिओ शूट करण्यासाठी ही जागा खूप छान आहे. ब्रिज पूर्ण बघून झाला आहे. काय आहे बघण्यासारखं ते पाहूया. गार्डन दाखवणार आहे. चला मॉरेथॉन गार्डन बघूया. या पार्कमध्ये थीम पार्क ठिकाण, आकर्षक सजावट आणि मजेदार ठिकाण आता आपण पाहणार आहोत. इथली रचना आणि सजावट खूपच आकर्षक आहे. लहान मुलांसाठी मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही जागा आवडेल. वेगवेगळी थीम तयार केली आहे आणि सुंदर रचना तयार केली आहे. प्रत्येक ठिकाण फोटो काढण्यासाठी आणि व्हिडिओ काढण्यासाठी एकदम परफेक्ट आहे. हे बघा त्यांनी थीम कशी तयार केली आहे मोरोकन गार्डनची. आता मित्रांनो तुम्हाला मी मुघल गार्डन दाखवणार आहे. चला पाहूया. मुघल गार्डन दाखवतो आता. हे बघा, ही बघा थीम कशी साकारली. जवळून दाखवतो तुम्हाला. मुघल गार्डनची थीम साकारलेली आहे. आता पुढे पाहूया आणखी काय आहे. हे बघा इथं पण एक थीम साकारलेली आहे. बघूया कुठली थीम आहे ती. चला आता तुम्हाला जापनीज गार्डन दाखवतो. इथली रचना अतिशय शांत आणि सुंदर आहे. छोट्या पायवाटा, आकर्षक झाडं आणि निसर्गाशी जवळीक दाखवणारी सजावट इथं पाहायला मिळते. चला आता पुढं पाहू. चला आता चायनीज थीम पाहूया. चायनीज थीम कशी आहे. आता आपण आलो आहोत चायनीज थीम गार्डन मध्ये. इथली वास्तुकला आणि सजावट खूपच वेगळी आणि आकर्षक दिसते. रंगीबेरंगी डिझाईन आणि सुंदर रचना पर्यटकाचे लक्ष वेधून घेतात. फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी जागा खूपच सुंदर आहे. आणि थीम साकारलेली आहे. त्याला तुम्हाला वर चायनीज गार्डन आतमध्ये दाखवतो.
आता आपण सुंदर फ्लोरा ट्रेलिस जवळ आलो आहे. फुलाने आणि हिरव्या वेलीने सजलेली ही जागा खूपच आकर्षक दिसते. फोटो काढण्यासाठी ही जागा खूपच प्रसिद्ध आहे. अनेक लोक इथे कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत वेळ घालवायला येतात. इकडे जापनीज गार्डन आहे तिथं. बघूया आणखी काय आहे बघण्यासारखं. आता तुम्हाला मी वरून नजारा दाखवतो. आता मी वरून नजारा दाखवतो. हे बघा, नमो पार्क, नमो सेंट्रल पार्क. हे सगळं बसण्यासाठी आहे. मित्रांनो, इथे शनिवारी आणि रविवारी येऊ नका. इथे खूप गर्दी असते आणि सोमवारी हा पार्क बंद असतो. जर तुम्हाला यायचं असेल तर ठाणे वेस्टला उतरून कोलशेतला जाणाऱ्या बस मिळतात. कंडक्टरला सांगा नमो ग्रँड सेंट्रल पार्कला जायचं आहे. बसवाला तुम्हाला बरोबर नमो ग्रँड सेंट्रल पार्कला सोडेल. तिथून फक्त 5 ते 10 मिनिटं आतमध्ये चालत गेल्यावर नमो ग्रँड सेंट्रल पार्क आपल्या समोरच दिसेल. मित्रांनो, आजचा ब्लॉग इथेच संपवतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये.